हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ संस्कार करा भाग 2. लाओत्से ओवीचा समारोप करताना सांगतो की बुजुर्ग पूर्वापार ताओ तत्त्वज्ञानाचा उदो उदो करत आले आहेत ना. त्यांनी म्हटले नव्हते का की दुर्जन शोधून काढा आणि त्यांना माफ करा म्हणून ताओ वैश्विक खजिना आहे. ताओ तत्त्वज्ञानाचा पूर्वापार ज्ञानी यांनी उदो उदो केलेला आहे. ताओ तत्त्वज्ञान मानवाला जीवन उत्तमरित्या कसे जगावे, सदा आनंदाने कसे राहावे, आपल्यासह इतरांना आपल्यामधून आनंद कसा द्यावा, मानवी जीवनाचा नेमका उद्देश काय आहे आणि तो साध्य कसा करावा याचे तत्त्व सांगते, त्याची शिकवण देते, त्याचे आचरण शिकवते. यास्तव आपल्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी, बुजुर्ग ज्ञानी यांनी ताओचा पुरस्कार केला आहे. मानवाला अतिसुयोग्य मार्गाने जीवन जगायची कला जर कोणी शिकवत असेल तर ते आहे ताओ तत्त्वज्ञान. यास्तव आपले पूर्वज सांगतात की ताओ तत्त्वज्ञानाचा प्रचार करा, प्रसार करा. प्रत्येकाला ताओ तत्त्वज्ञान माहीत होईल असे करा. शिक्षणात ताओ तत्त्वज्ञानाचा समावेश करा. बालपणापासूनच मुलांना ताओ माहीत होऊ दे. बालपणीच मुलांवर अतिमूलभूत असे ताओ संस्कार होऊ देत. त्यायोगे ही बालपिढी योग्य संस्कारांनी सुसंस्कृत होईल. त्यांची नवी पिढी त्यांचे आणि समाजाचे आणि त्याबरोबर देशाचे भले करील. चोर, लुटारू, खुनी लोकांनी देशाचा कारभार करण्याऐवजी हे असे ताओ संस्काराने मुरलेले तरुण देशाची धुरा सांभाळू लागले तर येथे सत्ययुग पुन्हा सुरू होईल, यात तिळमात्रही शंका नाही. लाओत्से ताओ तत्त्वज्ञानाचे वैयक्तिक संस्कार करून घेऊन समाधानी नाही. तो सांगतो की आता यापुढे एक पाऊल टाका. जे दुर्दैवाने समाजापासून वंचित झालेले आहेत त्यांना या मूलभूत अशा ताओ तत्त्वज्ञानाच्या प्रवाहात आणा. केवळ स्वतःपुरते पाहू नका, समाजाचा आणि राष्ट्राचाही विचार करा. लाओत्से सांगतो की असे वंचित लोक, वाट चुकलेले लोक तुमच्याकडे आपणहून येणार नाहीत, कारण त्यांना त्यांच्या दुष्कृत्यांची जाणीव आहे. प्रत्येकाला त्याच्या अंतरात्म्याची टोचणी सतत चलत असते. त्यामुळे ते तुमच्यापासून दूरच असणार आहेत. तसेच जोपर्यंत ते दूर आहेत तोपर्यंत ते असेच वाईट धंदे करत राहणार आहेत. त्यांना सुधारायची इच्छा आहे, परंतु तरीही ते आपणहून पुढे येणार नाहीत. यास्तव त्यांना तुम्ही शोधा, त्यांच्यापर्यंत तुम्ही संपर्क साधा आणि त्यांना ताओ तत्त्वज्ञानाच्या ताओ मार्गावर आणण्यासाठी पुढाकार घ्या. हजारात एक जरी सुधारला तरी तुमच्या कार्याला यश आले आहे हे सुनिश्चित. त्यायोगे हळूहळू इतर सुधारतील. त्यायोगे समाज सुरक्षित होईल, राज्य सुधारेल, देश सुधारेल. हे लोण इतर राष्ट्रांमधून पसरेल आणि सारे जग सुमार्गाला लागेल. यास्तव लाओत्से सांगतो की ताओ वैश्विक खजिना आहे, त्याचा सदुपयोग करा. डिफिकल्ट अँड इझी. अकम्प्लिश, डू नथिंग. अटेन टू नो अफेअर्स. टेस्ट द फ्लेवरलेस. वेदर इट इज बिग or small, many or few, requite hatred with virtue. Deal with the difficult while yet it is easy. Deal with the big while yet it is small. The difficult problems of the world must be dealt with while they are yet easy. The great problems of the world must be dealt with while they are yet small. Therefore, the sage, by never dealing with great problems, accomplishes greatness. He who lightly makes a promise will find it often hard to keep his faith. He who makes light of many things will encounter many difficulties. Hence, even the sage regards things as difficult and for that reason never meets with difficulties. दुष्कर आणि सोपे. काहीही न करण्याची कला साध्य करावी. व्यवहार होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. चव नसलेल्याची चव घ्यावी. लहान मोठा, कमी जास्त कसाही असू दे, तुम्ही दुस्वासाची परतफेड
अतिउच्च नैतिक अशा सदाचारानेच करावी. दुष्काराचा सामना ते जोपर्यंत सोपे आहे तोपर्यंतच करावा. मोठ्याचा सामना ते लहान असेपर्यंतच करावा. जगातील दुष्कर समस्यांचा सामना त्या सोप्या असेपर्यंतच करावा. जगातील मोठ्या समस्यांचा सामना त्या लहान असेपर्यंतच करावा. यास्तव योगी कधीही मोठमोठ्या समस्यांचा सामना न करताच महत्पदाला पोहोचतात. जो विचार न करता सहजपणे वचने देत जातो त्याला त्याची पूर्तता करणे वारंवार कठीण जाते. जो विचार न करता सहजपणे अनेक गोष्टी अंगावर घेतो त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यास्तव योगी कोणतीही गोष्ट दुष्कर आहे असेच समजतात. त्यामुळे त्यांना कधीही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. अकर्मावस्था भाग 1. लाओत्से ओवीची सुरुवात करताना सांगतो की काहीही न करण्याची कला साध्य करावी. व्यवहार होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. चव नसलेल्याची चव घ्यावी. व्यावहारिक विचार आणि आचार करणारा लाओत्सेच्या या ओवीने चक्रावून जाईल. कारण या व्यवहारी जगात प्रत्येक गोष्ट साध्य करावी, जास्तीत जास्त व्यवहार करावेत, चविष्ट गोष्टींचीच चव घ्यावी आणि ती सुद्धा अमर्याद असा मंत्र आहे. बहुतेक लोक हे असेच जीवन जगतात. परंतु जीवनाबद्दल लाओत्सेच्या घरची खूण उलटी आहे. ही उलटी खूण ज्याला खुणावेल त्याला जीवनात जराही अडचण येणार नाही आणि तो सदा आनंदी असेल. लाओत्से सांगतो की काहीही न करण्याची कला साध्य करावी. जीवन जसे प्राप्त आहे तसे आपण जगत नाही. आपल्याला जे मिळाले आहे त्यात आपल्याला समाधान नाही. त्यापेक्षा काहीतरी निराळे हवे आहे. जे मिळालेले नाही त्याची हाव महाभयावह आहे, आकर्षण आहे. त्यासाठी आपण अनंत उचापती करत असतो. आपल्याला कर्मयोग नाही तर कर्मभोग आहे. सहजावस्थेत कर्म समोर आले, कर्माचा योग जुळून आला आणि आपण ते कर्म केले असे होत नाही. आम्हाला पाहिजे ते कर्म ओढवून घेत असतो. योग जुळवून आणत असतो. असे कर्म करायला मिळावे म्हणून भले बुरे मार्ग बेदिक्कत वापरत असतो. कारण कर्मापेक्षा भोगाचेच आकर्षण आहे. कर्म करतानाचा सहजावस्थेतील भोग आमची तहानभूक भागवत नाही. आम्हाला ज्याची तहानभूक आहे ते भागवणारे कर्म आम्हाला करायला आवडते. यास्तव लाओत्से सांगतो की काहीही न करण्याची कला साध्य करावी. म्हणजे देह जीवित ठेवण्यासाठी अत्यंत नाईलाजाने अत्यावश्यक इतकेच हातून घडेल. त्या पलीकडे काही करावे अशी जिद्द निर्माण होणार नाही. आपल्या हातून नको ते घडणार नाही. त्या योगे अधर्म आणि प्रमाद आपोआप टळेल. यावर उपाय म्हणून लाओत्से पुढे सांगतो की व्यवहार होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. आपण नित्य जीवन जगताना काहीही कारण नसताना अनेक व्यवहार करत असतो. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत आपले कसे छान चाललेले असते. आपल्याला काहीही अडचण नसते. तरीही कोणीतरी काहीतरी सांगतो, आपण त्याच्या भरीस पडतो आणि एखादा व्यवहार ठरवतो. मग तो सहलीसाठी पैसे खर्च करण्याचा व्यवहार असेल किंवा एखादा पैसे मिळवण्याचा व्यवहार असेल. परंतु एक निश्चित असते की हा असा व्यवहार केला नाही म्हणून आपले काहीही अडत नसते आणि काहीही बिघडत नसते. तरीही आपण तो व्यवहार करतो. त्यासाठी जास्तीची मेहनत घेतो. नित्य कार्यक्रमाकडे जराही दुर्लक्ष करतो. या जास्तीच्या मेहनतीमुळे आपण दमतो, चिडचिड होते. भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था होते. हरि ओम.